वर्ष पहिला एक खूप मोठं आंब्याचं झाड होतं. तिथे एक मनू नावाचा मूल त्या आंब्याच्या झाडाजवळ खेळायला यायचा. आज मनू झाडावर बसून आंबे खात होता. अरे वा, ही फळं तर खूपच छान आहेत. झाड महाराज, तुम्ही असेच गोड आणि रसदार फळ तयार करत राहा. मला हे खूप आवडतात. अच्छा, ठीक आहे. मी तुझ्यासाठी असेच फळ तयार करत राहील. अजून फळ का बाळा? हो नक्की. आणि ह्या टहण्या पण खूप मजबूत आहेत तुमच्या. तुम्ही तर खूपच मोठे आहात झाड महाराज. मी या धरतीवरती खूप वर्षापासून आहे बाळा. खूप ऊन बघितलं, सावली बघितली. ऊन, पाऊस, थंडी, हिरवळ. माहित नाही या वर्षामध्ये किती ऋतू आले आणि चालल्या गेले. तुम्ही एवढं ऊन सहन केलं आणि पावसाळा पण पाहिला, पण तरीही तुम्ही आमच्याकडून काहीच न मागता आम्हाला सावली देता. तुम्ही तर खरंच खूप चांगले आहात झाड महाराज. माझी सावली बघून खुश आहेस ना? हीच माझ्यासाठी खूप खुशीची गोष्ट आहे बाळा. आरामात खा तू. खूप खेळलो मी आता झाड महाराज. आता मी इथेच तुमच्या झाडाच्या सावलीमध्ये झोपेल. ठीक आहे बाळा, झोप. मनू झाडाच्या खाली उतरून झाडाच्या सावलीमध्ये झोपतो. काही वेळ थंड वाऱ्यामध्ये झोपल्यानंतर एक मुलगा तिथे येतो आणि मनूला उठवतो. कोण आहेस तू? एवढी चांगली झोप आली होती, उठवलास? माझं नाव अनुज आहे. मी या गावामध्ये नवीन आलो आहे. माझा मित्र होशील? हो नक्की. चल ये, तुझ्या घरी जाऊया खेळायला. हो चल, माझ्या मम्मीने पक्वान पण बनवले आहेत. मनू अनुज बरोबर त्याच्या घरी खेळण्यासाठी जातो. मनू झाडाला खूप लाड करायचा आणि झाड मनूला. बघताच बघता वेळ निघून गेला आणि आता मनू 6 पासून 12 वर्षाचा झाला होता आणि झाडाकडे खेळायला नाही जायचा. एक दिवस मनू झाडाजवळ येतो. झाड खूप खुश होऊन जातं, पण मनू काही दुखी वाटत होता. काय झालं मनू? खूप जास्त दुःखी दिसत आहेत. काही वेळ माझ्यासोबत पण खेळ. आता मी लहान मुलगा नाही राहिलो. आता झाडासोबत नाही खेळत मी. झाडाला हे ऐकून खूप वाईट वाटलं, पण त्याने मनूला बोललं. काही गोष्ट नाही मनू. अच्छा हे तर सांग, तू एवढा नाराज का दिसत आहेस? मला खेळणे पाहिजेत, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. अच्छा, आता मी खेळणे तर नाही उगवत, आम उगवतो मनू. यामुळेच तर बोललो तुम्ही राहू द्या. पण हो, तू हे आंबे घे. यांना विकून तुला पैसे भेटतील. नंतर तू त्यातून खेळणी घे. हा 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 हा. आता माझ्याकडे पण खेळणी होतील. तुमचे खूप धन्यवाद पेडजी. हे घे, हे घे. आत्ता फळ पाडतो. त्यांना वेच आणि जाऊन विक. हो झाड देवता. झाडाने आपल्या इच्छेने खूप सगळे फळं खाली पाडवले. खूपच चांगला दृश्य होता. फक्त प्रेमासाठी स्वार्थ न करता झाड आपले फळं देत होता, जेणेकरून त्या मुलाची मनोकामना पूर्ण होऊ आणि तो खुश होऊन जाऊ. मनू सगळे फळ आपल्या कपड्यांमध्ये बांधतो आणि बोलतो, आता मी खूप जास्त खेळणे घेणार आपल्या फळांपासून. बस तू खुश आहेस तर मी पण खुश आहे. असं बोलून मनू निघून गेला. त्याने खूप सगळी खेळणी विकत घेतली. फळं घेतल्यानंतर खूप वर्ष निघून गेले होते, पण मनू परत नाही आला. झाड खूप उदास होतं. आज मनू, जो एका मुलापासून एक तरुण झाला होता, परत त्या झाडाकडे आला. झाड त्याला बघून खूप खुश झालं. मनू, असं वाटत आहे की आता खूप वर्षानंतर तुला माझ्यासोबत खेळायचा मौका भेटला आहे. माझ्या फांद्यांवरती खेळणार की हे रसाळ आंबे खाणार की माझ्या सावलीमध्ये आराम करणार? माझ्याकडे खेळायला टाइम नाहीये. असं का भावा? लहानपणी तर इथंच येऊन माझ्या सावलीत आराम करायचास आणि फांद्यावरती खेळायचास. हो, तेव्हा मी छोटा होतो. आता माझा परिवार आहे. मला त्यांच्यासाठी काम करायचं आणि घर बनवायचं आहे. झाडा, यामध्ये तू माझी मदत का नाही करत? अच्छा, पण माझ्याकडे तर घर नाहीये, तर मी तुला घर कसं देऊ? हां, बरोबर बोलत आहेस. तू काळजी नको करोस. माझ्याकडे घर तर नाहीये, पण माझ्या ह्या फांद्या घेऊन जा. त्यापासून तू तुझं घर बनव. काय खरंच?
हो नक्कीच. तेव्हा तिथे मनूची बायको आली. अहो चला ना, घरी नाही जायचं का तुम्हाला? ए तनुश्री, तुला घर पाहिजे होतं ना, बस तू असा विचार कर, झालं. ते कसं? हे झाड इथं लहानपणीपासून आहे आणि खूप मोठं पण आहे. याच्या फांद्या तोडून आपण एक घर बांधूत. नवीन घर? वा, ठीक आहे. ह्याची शाखा तोडून टाकू आणि नवीन घर विकत घेऊ. हो नक्की. चल आता जाऊयात. उद्या मी सगळे लाकडं घेऊन जाईल. ते मोठं झाड खूप प्रसन्न झालं. मनूला खुश बघून जसं त्याला खूपच आनंद झालं होतं. दुसरी सकाळ होते आणि मनू एका बैलगाडीमध्ये सगळी लाकडं काटून ठेवतो त्याच्यामध्ये. बस झाडा, हे शेवटची फांदी राहिलीये. बाकी सगळे फांद्या मी घेऊन गेलोय. खूप चांगलं. लवकरच आपलं घर बनव आणि नंतर या इथं काही वेळ खेळ आणि नंतर सावलीमध्ये आराम कर. नक्की झाडा, मी नक्की येईल. मनू तिथून निघून गेला. झाड खूप जास्त खुश होतं, कारण मनू आता त्याच्या बरोबर खेळणार आहे. पण मनू परत नाही आला. आता खूप वर्ष निघून गेले होते आणि आता मनू थोडा म्हातारा व्हायला लागला होता. झाड मनूला बघून आनंदाने भरून उठला. ए मनू, माझ्यासोबत खेळ. खूप दिवस झालं तुला इथं येऊन. माझे केस बघत आहेस, आता काही पांढरे होत आहेत. खूप काम केलं, आता फक्त जीवन जगायचं आहे. इथंच गंगा नदीमध्ये एक जहाज चालवायचं आहे. तू मला एक जहाज देशील? तू असं कर की माझ्या बुंदाला कापून घेऊन जा. यातून एक जहाज बनव. खूप मजबूत बनेल आणि लांबपर्यंत पण जाऊ शकेल. अच्छा, तुमचे खूप खूप धन्यवाद झाड. आता मी आपल्या परिवारासोबत त्याच्यामध्ये फिरायला जाईल. नक्की खूप मजा कर. मनू ते झाड तोडून घेऊन गेला. आता फक्त झाडाची जड आणि थोडासा तुकडा उरलेला होता. काही दिवस निघून गेले होते आणि मनू आपल्या बायको बरोबर त्या नावमध्ये बसलेला होता आणि नदीचे नजारे बघत होता. किती वर्ष निघून गेले आहेत तुमच्या बरोबर. त्या झाडाने खरंच आपली खूप मदत केली आहे. नवीन घर दिलं आणि आज ही नाव पण दिली आहे. पण आता त्याच्याकडे आता देण्यासाठी काय उरलं आहे? त्या झाडाने पहिल्यापासूनच आपल्याला खूप काही जास्त दिलं आहे. आणि फक्त एवढंच नाही, लहानपणीपासून मी तिथं खेळलो. मला खेळण्याचे पैसे पण त्या झाडाचे आंबे विकूनच भेटायचे. हो, खूप मदत केली आहे त्यांनी. नाही, तुला समजलं नाही तनुश्री. काय नाही समजले मी? समजवा ना. ते हे की गोष्ट फक्त मदत करण्याची नाहीये, त्याच्या प्रेमाची आहे. जेव्हा घर नव्हतं तेव्हा फांद्या दिल्या आणि जेव्हा जहाज मागितलं तेव्हा बुंदा दिला. पैसे मागितले तर फळं दिले. म्हणजे जेव्हा कोणती व्यवस्था पण नव्हती त्यानं प्रत्येक प्रकारे आपली सहाय्यता केली. हो, आता मी समजले. खूप मूल्य आहे त्यांचं. ते तर बिना पैशाचेच विकल्या गेले माझ्यामुळे. काही गोष्ट नाही. जहाजातून फिरणं झाल्याच्या नंतर वेळ मिळताच मी तिथे जाईल. हो नक्की. आणि मग तो रोजच्या कामांमध्ये गुंतला आणि मनू आपला वादा परत विसरला. खूप वर्ष निघून गेले होते पण मनू आलाच नाही आणि झाडाची जड पण आता म्हातारी झाली होती. शेवटी म्हातारा झाल्यानंतर मनू तिथे कापत कापत आला. जेव्हा झाड होतं तेव्हा मला अजून काही जास्त खेळलं पाहिजे होतं. तेव्हा मनूला झाडाची आवाज ऐकू द्यायला लागली. माफ कर बाळा, पण माझ्याकडे तुला देण्यासाठी काही वाचलं नाहीये. आता काही आंबे पण नाहीयेत तुझ्यासाठी. काही गोष्ट नाही. माझ्याकडे खाण्यासाठी आता दात पण नाहीयेत ना. माझ्याकडे माझ्या फांद्या आहेत. नाही, माझा बुंदा वाचलाय ज्याच्यावर तू चढू शकशील. झाडावर चढण्यासाठी असं पण मी खूप जास्त म्हातारा झालोय. पण आता खरंच माझ्याकडे काही नाहीये तुला देण्यासाठी. थंड हवा पण नाहीये ना सावली पण आहे. वाळलेले मुळं राहिले आहेत. असं बोलताना झाडाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. आता मला काही जास्त नाही, फक्त आराम करायला एक जागा पाहिजे.
एवढ्या वर्षाच्या नंतर मी आता खूप जास्त थकलो आहे. बस इथं काही वेळासाठी आराम करू इच्छित आहे. म्हातारं झाड आनंदानं भावूक झालं आणि त्यानं हसून बोलला, चांगली गोष्ट आहे. जुने मुळं आराम करण्यासाठी सगळ्यात चांगली जागा मानली जाते. इथं तुमच्या जीवनाच्या वाटचालीची थकवा उतरल्या जातो. ठीक आहे, मी इथं झोपतो. मनू तिथे जाऊन झोपतो आणि मग त्या म्हाताऱ्या झालेल्या झाडाजवळ त्याने ती छाया पाहिली जी सूर्याच्या उन्हाने नाही पण जीवनाच्या उन्हाने वाचवते. ही गोष्ट फक्त झाडा आणि मनूची नाही पण आपल्या सगळ्यांची आहे. झाड आईबाबांसारखं निस्वार्थ असतं. जेव्हा माणसाचं वय कमी असतं तर तो आईबाबांशी खूप जुडलेला असतो. पण जसं जसं जीवनमध्ये नवीन लोक येतात तो काही दुरी बनवतो आणि फक्त गरज पडतानाच त्यांच्या जवळ येतात. पण काहीही असो, आई बाबा प्रत्येक परिस्थितीमध्ये, भलेही तुमच्याकडे त्यांची माग पूर्ण करण्याचं साधन असो, ते तुमचा साथ देतात आणि तुमच्या स्वार्थवर त्यांना अजिबात वाईट नाही वाटत.